कॅन्सर हा कॉम्प्लेक्स आजार आहे. आपल्या शरीरातील एखादी नॉर्मल पेशी कॅन्सरमध्ये परावर्तित होण्यासाठी त्यामागे काही घटनाक्रम आवश्यक असतो. आपण प्रत्येकजण रोज वेगवेगळ्या कार्सिनोजन्सला एक्सपोज होत असतो. आपल्या पेशीचे सातत्याने डॅमेज होत असते. जर आपल्या प्रत्येकाच्या शरीरामधील पेशींचे DNA डॅमेज होत असेल तर प्रत्येकानं कॅन्सर व्हायला हवा, पण असं घडत नाही. त्यामुळं सायंटिस्टचं लक्ष मेटाबॉलिक हेल्थकडे गेलं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रमैत्रिणींनो, मी कॅन्सर सर्वायवर पण आहे. कॅन्सर सर्वायवरसाठी मी हाऊ टू स्टे कॅन्सर फ्री फॉर लाईफ लाँग ही सिरीज चालू केली आहे. ही सिरीज फक्त कॅन्सर सर्वायवरसाठीच नाही तर प्रत्येक अशा व्यक्तीसाठी आहे ज्यांना असं वाटतं की त्यांच्या लाईफमध्ये कधी कॅन्सर होऊ नये. मागच्या व्हिडिओमध्ये मी मेटाबॉलिक हेल्थ म्हणजे काय आणि मेटाबॉलिक हेल्थ आणि कॅन्सरचा कसा संबंध आहे याच्याबद्दल चर्चा केली. आज आपण पुअर मेटाबॉलिक हेल्थ यांची काय लक्षणे असतात, कुठल्या लक्षणावरून आपली मेटाबॉलिक हेल्थ चांगली आहे की खराब आहे हे समजतं, याबद्दल चर्चा करूया. सतत थकवा जाणवणं, तुम्हाला प्रत्येक काम करण्यासाठी एफर्ट्स द्यावं लागतात. म्हणजे तुम्ही तुमचे रुटीन ड्युटीज, जॉब, बिझनेस हे ओढून ताणून करताय. दुसरं लक्षणं, वजन वाढणं. म्हणजे एखादी व्यक्ती क्रश आहे, सडपातळ आहे किंवा तिचं नॉर्मल वेट आहे आणि काही महिन्यातच तिचं वजन अचानकपणे खूप जास्त वाढतं. स्पेशली हे वजन त्याच्या नाभीच्या खाली, ज्याला आपण पॉट बेली म्हणतो, तिथे वाढतं. तिसरं लक्षण, वजन कमी होत नाही. वजन वाढलेलं आहे, पोट दिसतंय, मग आपण लगेच वजन कमी करण्याच्या मागे लागतो. वेगवेगळे डाएट आहेत, एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न करतो, पण एवढं करूनसुद्धा वजन कमी होत नाही. मी ह्याच्यासाठी एक विद्या बालन जी अभिनेत्री आहे त्याचं उदाहरण सांगते. तिचं वजन जास्त होतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. मागे तिच्या इंटरव्ह्यूमध्ये तिने असं सांगितलं की तिचं हे वजन होतं ते तिच्या शरीरामधील इन्फ्लामेशनमुळे झालेलं होतं. त्यामुळं जेव्हा तिने अँटी इन्फ्लामेटरी डाएट घेतलं तिचं वजन कमी झालं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, जेव्हा पुअर मेटाबॉलिक हेल्थ असतं आपल्या बॉडीमध्ये इन्फ्लामेशन्स, कॉर्टिसॉल्स वाढलेले असतात आणि त्यामुळं त्या व्यक्तीचं वजन कमी होण्यासाठी खूप अवघड असतं. जेवल्यानंतर की दिवसभर तुम्हाला ड्राउझी किंवा स्लीपी फील होतं. आपण जेव्हा एखादं काम करतोय आणि कामात आहोत त्याच्यानंतर आपण जेवतो तर आपल्याला तरतरी येते, एनर्जेटिक वाटायला हवं. पण इनफॅक्ट असं होतं की दिवसभर झोपण्याचं मन करतो, आपण नॅप्स घेतो आणि आपल्याला ड्राउझी फील व्हायला लागतं. शुगर क्रेविंग्ज होणे. कोणी कोणी म्हणतं की आमचं स्वीट टूथ आहे, कोणी म्हणतं की जेवल्यानंतर मला स्वीट खावंच लागतं. मी असे काही व्यक्ती पाहिलेले आहेत की ज्यांचं मेटाबॉलिक हेल्थ जेव्हा चांगलं होतं तेव्हा ते बिलकुल साखर किंवा साखरेचे पदार्थ खात नव्हते. जेव्हा त्यांचं मेटाबॉलिक हेल्थ बिघडलं त्यांना शुगर क्रेविंग्ज व्हायला लागली. ब्रेन फॉग म्हणजे तुम्ही गोंधळलेल्या स्थितीत असता. एखादं काम आपल्याला करण्यासाठी आपल्या ब्रेनची क्लॅरिटी खूप गरजेची असते. आपलं जर ब्रेन गोंधळलेलं असेल तर आपण चांगलं डिसिजन घेऊ शकत नाही. कुठलंही काम आपण चांगलं इफिशियंटली करू शकत नाही. आपण ॲब्सेंट माइंड होतो आणि आपल्याकडून काही गोष्टी विसरायला लागतात. आपण इरिटेट होतो, सॅड होतो, डिप्रेशन होतो, पुअर स्लीप. म्हणजे तुम्ही दिवसभर काम करताय, थकताय, घरी येताय, साऊंड निवांत झोप लागत नाही. बघा, निवांत चांगली झोप जी असते ती सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तरतरीत वाटतं, एनर्जेटिक वाटतं, उत्साह वाटतो. पण तुम्हाला तसं वाटत नाही. सकाळी झोपेतून उठल्यानंतर पण तुम्हाला असं वाटायला लागतं की नाही अजून थोड्या वेळ झोपूया का? वारंवार आजारी पडणं. तुम्हाला सर्दी, खोकला, ताप येणं, डायजेस्टिव्ह ट्रॅक्टचे प्रॉब्लेम होणं, जसं अपचन होणं, ब्लोटिंग होणं, लूज मोशन्स होणं, ॲसिडिटी होणं अशी लक्षणे आढळू शकतात. वारंवार काही मेडिसिन्स घ्यावे लागतील. सारखी सारखी भूक लागणं. म्हणजे ते मी असं पाहिलेलं आहे की काही व्यक्तीमध्ये भूक सहन होत नाही. म्हणजे समजा तो व्यक्ती 2 वाजता जर लंच घेत असेल आणि तो 2:15 2:30 जर त्याला जेवायला मिळालं नाही तर त्याला खूप जोराची भूक लागते, त्याचे हातपाय थरथर कापायला लागतात आणि त्याला घाम यायला लागतो. हे सगळं तुमच्या शरीरातील शुगर कमी झाल्याची लक्षणं आहेत. आपल्या बॉडीची अशी एक ॲबिलिटी असते की तुम्हाला अन्न नाही मिळालं तरी बॉडी काय करते की आपल्या शरीरामध्ये जे फॅट आहे त्याचा वापर करतं आणि त्याच्यातून ऊर्जा निर्माण होते. ग्लायकोजनमधून ग्लुकोज निर्माण झाल्यामुळं शरीरामधली साखर ही स्थिर राहते आणि त्यामुळं आपल्याला अशी खूप जोरदार भुकेची संवेदना होत नाही. आता काही व्हिजिबल क्लू आहेत, म्हणजे असे काही सायन्स आपल्या शरीरावर दिसतात ज्याच्यावरून आपण एक अंदाज काढू शकतो की या व्यक्तीची मेटाबॉलिक हेल्थ पुअर आहे. त्यात पहिलं म्हणजे डार्क पिगमेंटेशन ऑफ द स्किन. म्हणजे
एखाद्या व्यक्तीची मानेजवळची जी त्वचा असते ती जाडसर होते आणि ती काळी निळी व्हायला लागते. ॲग्जिला आर्मपिटमधली पण त्वचा असते ती जाडसर होते आणि तिचा कलर काळसर निळसर झालेला असतो. आजकाल तर टीनएज आणि अडोलसंट मुलामध्ये म्हणजे 13-14 वर्षाच्या मुलांमुलींमध्ये सुद्धा त्यातल्या त्यात मुलींमध्ये हे लक्षणं बघायला मिळतात. आणि हे लक्षणं ग्लुकोज रेझिस्टन्स आहे हे दाखवतात. स्किन टॅग, काही व्यक्तीच्या मानेजवळ काही स्किन टॅग आढळतात. तर हे स्किन टॅग असतात हे सुद्धा पुअर मेटाबॉलिक हेल्थचे ग्लुकोज रेझिस्टन्सचे लक्षणं असू शकतात. कमरेचा घेर वाढणे, आजकाल तर पुरुषांमध्ये कमरेचा घेर जास्त असणं म्हणजे एक न्यू नॉर्मल समजलं जातं आहे. स्त्रियांमध्ये कमरेचा घेर 70 सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे आणि पुरुषामध्ये कमरेचा घेर 90 सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे, तर आपण म्हणू शकतो की कमरेचा घेर जास्त आहे. एखाद्या व्यक्तीचं वजन त्याच्या उंचीनुसार आहे का, त्याचा BMI हा विदिन नॉर्मल लिमिटमध्ये आहे का, म्हणजे 23पेक्षा कमी आहे का, हे असं जर असेल तर त्या व्यक्तीला हेल्दी किंवा फिट असं मानलं जायचं. पण आता WHOने पण असं इंडिकेट केलेलं आहे की जरी त्याचा BMI किंवा वजन हे त्याच्या उंचीनुसार असेल तरी जर त्याचा कमरेचा घेर वाढलेला असेल तर त्या व्यक्तीला हेल्दी म्हणता येणार नाही. आता आपण काही लॅब टेस्ट करून हे फाइंड आउट करू शकतो की पुअर मेटाबॉलिक हेल्थ आहे का नाही. फास्टिंग ब्लड शुगर जी 100पेक्षा जास्त असेल, HbA1c 5.7पेक्षा जास्त असेल, 3 महिन्याचं जे रक्तातील मीन ग्लुकोज असतं म्हणजे ॲव्हरेज ग्लुकोज असतं त्याला HbA1c म्हणतात. तर ब्लड प्रेशर 130 to 85 अशापेक्षा जास्त असेल तर, सिरम कोलेस्ट्रॉल 150पेक्षा जास्त असेल तर, HDL कोलेस्ट्रॉल ज्याला आपण गुड कोलेस्ट्रॉल असं म्हणतो ते स्त्रियांमध्ये 50पेक्षा कमी असणं, पुरुषांमध्ये 40पेक्षा कमी असणं आणि LDL कोलेस्ट्रॉल हे हाय असणं, हे जे लॅब व्हॅल्यूज आहेत यावरून समजतं की त्या व्यक्तीची पुअर मेटाबॉलिक हेल्थ आहे. बघा, पुअर मेटाबॉलिक हेल्थ असणं म्हणजे तो व्यक्ती आजारी आहे असं नाही आहे. पुअर मेटाबॉलिक हेल्थ ही आजाराची सुरुवात आहे. कधी कधी काय होतात की आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो आणि हे लॅब टेस्ट दाखवतो तर ते म्हणतात की विदिन नॉर्मल रेंजमध्ये आहे, पण तुम्हाला काही पथ्य पाळण्याची गरज आहे, तुम्हाला वॉकिंग करण्याची गरज आहे, तुम्हाला लाईफस्टाईल चेंज करण्याची गरज आहे वगैरे वगैरे. आपल्याला जेव्हा समजतं की आपले रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, आपण रिलॅक्स होतो, लिथार्जिक होतो. मेटाबॉलिक हेल्थ चांगलं असणं हे इतकं इम्पॉर्टंट आहे, तर ह्याच्याबद्दल कोण का नाही सांगत. म्हणजे डॉक्टरसुद्धा ह्याच्याबद्दल सांगण्यात इंटरेस्टेड नसतात. त्यांना फक्त लॅब रिपोर्ट्स पाहिले, चेक केलं आणि मेडिसिन्स लिहून दिलं इथपर्यंतच असतं. पण हां, मेटाबॉलिक हेल्थबद्दल जर माहिती करून घेतला तर कदाचित तुमच्या भविष्यामध्ये होणारे आजार म्हणजे इवन कॅन्सरसुद्धा तुम्ही टाळू शकता. पण मेटाबॉलिक हेल्थ खराब का होते, याची कारणं काय आहेत हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच ते आपण रिव्हर्स करू शकतो. तर मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मेटाबॉलिक हेल्थ कुठल्या कारणामुळे खराब होते त्याबद्दल चर्चा करणार आहे. मेटाबॉलिक हेल्थ 101 ह्या माझ्या पहिल्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. तुम्हा सगळ्यांना तो व्हिडिओ खूप आवडला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल पण खूप धन्यवाद. माझा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. होऊ शकते की त्यांना ह्या माझ्या व्हिडिओचा नक्की लाभ होईल आणि त्यांची पुअर मेटाबॉलिक हेल्थ असेल तर त्यावर ते नक्की काम करतील. माझ्या व्हिडिओवर नक्की कमेंट्स करा. मला माझ्या व्हिडिओमध्ये काही इम्प्रूव्हमेंट करायचे असेल तर ते पण नक्की सांगा. जो कोणी माझ्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळं तुम्हाला माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. तोपर्यंत मित्रमैत्रिणींनो, नेहमीचसाठी स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.